आपण ह्या ठिकाणी मला आग्रहानं बोलवलं. मागे बसलेले लोक पुढे येऊन बसू शकतात, कारण संवाद सोपा होतो. जरा पुढे खुर्च्या आहेत, इथे बसू शकतात. मी शिक्षक असल्यामुळे लास्ट बेंचवरच्या लोकांना पुढे बोलवण्याची माझी जुनी सवय आहे. गेली 30 वर्ष मास्तर असल्यामुळे मागच्या बाकड्यावरच्या लोकांना समोर बोलवण्याचं, आणि नंतर आपण जे आकडे इथे स्क्रीनवर दाखवणार आहोत ते बघण्यासाठी तुम्हाला जवळ बसले तर जास्त क्लिअर दिसतील. सर्व कॅल्क्युलेशन्स आपण जे करणार आहोत ते स्क्रीनवर होतील आणि त्याचे फॉन्ट्स कदाचित मोठे नसतील, त्यामुळे तुम्हाला बघणं, चर्चा करणंही बरं होईल. तर आजच्या या व्याख्यानाचे 2-3 भाग आहेत. 5 भाग खरं म्हणजे. सुरुवातीला प्रस्तावना, त्यानंतर बिल्डरचा पुनर्विकास आणि स्वयंपुनर्विकास यामधला फरक, त्यानंतर आपले गैरसमज कसे असतात, काय असतात, मुंबईतले अनुभव, त्यानंतर स्वयंपुनर्विकासात पूर्ण झालेल्या इमारती आणि त्यांना झालेला लाभ, त्यानंतर सरकारने काढलेले GR आणि त्यातून काय बेनिफिट्स मिळत आहेत, त्यानंतर चा विषय असा की पैसे कसे उभे करायचे, कुठून आणायचे, आणि शेवटी आपल्या सोसायटीच्या जमिनीच्या संदर्भातले डिटेल कॅल्क्युलेशन, म्हणजे ज्याला फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणतात, जो देण्यासाठी तथाकथित PMC 30, 40, 50 हजार जितकी पुढी सोडता येईल तितकी तुमच्याकडून पैसे काढतात, ते सगळ्यांना मी सगळ्यांसमोर मांडणार आहे. आतापर्यंत मी 5018 सोसायट्यांमध्ये गेलेलो आहे. तुमची 5019वी सोसायटी आहे. गेली 5-6 वर्ष मी हे काम करतोय, पण 45,000 सोसायट्यांपर्यंत मला पोहोचायचं. म्हणजे 5,000 गेलो, अजून मी 10% सोसायट्या देखील पूर्ण केल्या नाहीत. रोज नवीन ठिकाण, दिवाळी असेल, दसरा असेल, सण असेल, वाढदिवस असेल, मुलांचे वाढदिवस असेल, माझ्या लग्नाचा वाढदिवस असेल, कोणत्याही दिवशी घरी बसल्याचं मला गेल्या 5-6 वर्षात आठवत नाही. या चळवळी करता मी स्वतःला वाहून घेतलेले, आणि विशेष म्हणजे हे जे मी करतोय त्याच्याकरता मी कोणाकडूनही, कोणत्याही संस्थेकडून, कोणत्याही ह्याच्याकडून कोणत्याही प्रकारचं मानधन, कोणत्याही प्रकारचे पैसे, कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवून हे काम करत नाही. हे एक ज्ञानाचं दान किंवा अनुभवाचं दान, आणि दान करत असताना त्या दानाविषयी बोलायचं नसतं. उजव्या हाताला डाव्या हाताने केलेल्या दानाची माहिती देखील कळायची नसते. याला दान म्हणतात, आणि त्यातून कोणतीही अपेक्षा ठेवायची नसते, आणि ती अपेक्षा न ठेवताना हे मी करतोय. हे मला कोणी करायला सांगितलं नाही, हे करून मला काही लाभ नाही, पण समाजाने मला इतकं काही दिलेलं आहे, तर समाजाचं काहीतरी माझं देणं लागतंय. आणि मुंबईमध्ये जे लोकांना त्रास होतोय तो त्रास नव्या मुंबईच्या लोकांना होऊ नये, त्यामुळे मुंबईच्या अनुभवातून नव्या मुंबईच्या लोकांनी शिकावं म्हणून हा सबंध अट्टहास आहे. समाज हा वेगवेगळ्या पद्धतीनं बोलतो आणि वेगवेगळ्या पद्धतीनं वागतो. कधी आपल्याशी किती प्रेमानं वागेल, आणि प्रेमानं वागणारा समाज कधी वेगळ्या पद्धतीनं वागेल ह्याचाही पत्ता लागत नसतो. त्यामुळे सामाजिक काम करणारे लोक देखील
व्यवसायी झालेले आहे आणि पैसे कमवणं, त्यातून सत्ता मिळवणं आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण पूर्ण झालेलं आहे. प्रामाणिकपणा, लोकांच्या प्रती श्रद्धा, विश्वास, भावना ह्या अलीकडच्या काळात राहिल्या नाही. मी माझ्या वयाच्या 25व्या वर्षी दक्षिण मुंबईच्या गिरगाव ऑपेरा हाऊस मतदारसंघातून आमदार झालो. आमदार म्हणजे विधान परिषद वगैरे नाही, रीतसर आमदार म्हणून निवडून. आमच्या वेळेला आमदारकी वेगळी होती. आत्ताप्रमाणे गांधीजीच्या 10 नोटा प्रत्येकाच्या घरी येत नव्हते. पैसे वाटून पैसे आणण्याचे, कार्यकर्त्यांना चपट्या बाटल्या रात्री देण्याची सोय नव्हती. लोकांना कोंबड्या आणि मटण खायला घालून, बिर्याणी खायला कार्यकर्त्यांना घालून ठेवण्याची सोय नव्हती. आणि आपल्या भ्रष्टाचाराचा वाटेकरी म्हणून लोकांना करायचा आणि त्यांच्याकडून पैसे, त्यांना पैसे देऊन मतं विकत घ्यायची कार्यकर्त्यांकडून, ही भावना नव्हती. आमच्याकडे कार्यकर्ते घरून पोळी भाजी, एकेका आमच्याकडे 100 कार्यकर्ते होते. प्रत्येक कार्यकर्ता घरून 25 लोकांसाठी पोळी भाजी तयार करून आणायचा आणि आलेल्या कार्यकर्त्यांना दुपारची पोळी भाजी आणि संध्याकाळची पोळी भाजी आणि एक किटली चहा हा त्यांनी करून आणायचा आणि ते खाऊन आमचे कार्यकर्ते काम करत होते. त्यावेळेला पोस्टर लावण्याची पद्धत असायची, भिंती रंगवण्याची पद्धत असायची. त्यामुळे रात्रभर मुलं जागून चहा पिऊन पोस्टर लावायचे. आम्ही म्हणजे वयाच्या 25व्या वर्षी अमेरिकेतून परत आल्यानंतर निवडणुकीत उभा राहिलो. मला राजकारणाचा कोणताच अनुभव नव्हता. केवळ माझ्या SSC बोर्डापासून मिळालेले सर्व सर्टिफिकेट आणि मार्कलिस्ट मी लोकांना वाटले. बाबा मी प्रामाणिक माणूस आहे, मला जो विषय कळतो, मी आर्किटेक्ट आहे, त्यामुळे तुम्हाला मी मदत करीन आणि मी आयुष्यात भ्रष्टाचार करणार नाही. माझे वडील 1942च्या लढ्यामध्ये महात्मा गांधींबरोबर 1.5 वर्ष जेलमध्ये होते. आई सरोजिनी नायडू बरोबर जेलमध्ये होते. वडील 102 वर्षापर्यंत माझ्या सोबतच होते. 2.5-3 वर्षापूर्वी त्यांचं ते आम्हाला सोडून गेले. पण संस्कार त्यामुळे अगदी 100 वर्षाचे असताना देखील घरामध्ये चरख्याचं सूत कातणं हे आमच्या घरामध्ये ते चालू होतं. त्यांनी राजकारणात अजिबात रस घेतला नाही. किंबहुना मी ज्या वेळेला निवडणुकीत उभा राहिलो त्यावेळेला त्यांची इच्छा नव्हती. त्यांनी सरकारकडून पेन्शन देखील कधी घेतलं नाही, जे स्वातंत्र्य सैनिकांना उपलब्ध होतं. ते म्हणाले आम्ही पेन्शन घेण्यासाठी जेलमध्ये गेलो नाही, आम्ही देश स्वतंत्र व्हावा म्हणून गेलो आणि आमची स्वतःची कमावण्याची ताकद आहे. आम्हाला देशाच्या टॅक्सपेयर कडून हे पेन्शन घेण्याची इच्छा नाही. आई वडील दोघांनी पेन्शन घेतलं नाही आणि स्वातंत्र्य सैनिकाला मिळालेले सर्व जे काही बेनिफिट्स आहेत त्यापैकी कोणतेच बेनिफिट्स त्यांनी घेतले नाही. आणि तेच माझ्या अंगी ते संस्कार आले आणि त्या संस्कारातून मोठा झालेला माणूस हा काही भ्रष्टाचार कधी करू शकत नाही. भ्रष्टाचाराचा विचार देखील मनात येत नाही. आणि 25व्या वर्षी आमदार, 26व्या वर्षी राज्यमंत्री, MMRDAचा प्रमुख होतो, म्हाडाचा अध्यक्ष होतो, महाराष्ट्राच्या ड्रग्स अँड फार्मास्युटिकल्स कमिटीचा चेअरमन होतो, सांताक्रूज इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन सिप्स झोनचा पूर्ण महाराष्ट्राचा चेअरमन होतो. अशी मोठमोठी पदं भूषवली. 15-20 वर्ष हे काम केलं. पण पैसे न घेणारा, स्वतः खात नाही, कोणाला खाऊ देत नाही अशा माणसाला राजकीय नेते समोरून मात्र नमस्कार करतात पण मागून त्यांना आनंद होत नाही.
की हा कुठे माणूस आल्यावर आपल्या पोटावर लात आली अशा पद्धतीचा एकंदरीत विचार. त्यामुळे मग राजकारण सोडून दिलं आणि राजकारणातून मी म्हाडाचा अध्यक्ष होतो त्यावेळेला म्हाडाकडून मिळालेला पगार देखील घेतला नाही, फक्त 1 रुपया घेतला. आज देखील हायकोर्टाच्या सांगण्यावरून म्हणा किंवा सरकारला बुद्धी आली म्हणून म्हणा, टेक्निकल एक्सपर्ट कमिटी, जे राजकारणाशी संबंधित नाही असे टेक्निकल एक्सपर्टची जी कमिटी आहे, ती सर्व टेक्निकल गोष्टींच्या ज्या गोष्टी महाराष्ट्र राज्य सरकारला मार्गदर्शन करणारी जी टेक्निकल एक्सपर्ट्स कमिटी आहे, त्या कमिटीचा चेअरमन म्हणून आज मी काम करतो. पण त्या पदात देखील 1 रुपया दर महिन्याला फक्त 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आणि ते नाणं मिळालं म्हणून त्या 1 रुपयाचा स्टॅम्प घ्यायचा आणि त्या स्टॅम्पवर सह्या करायची. याच्या व्यतिरिक्त कडून कोणत्याही गोष्टी घेण्याची पाळी माझ्यावर आली नाही. त्यामुळे अशा माणसांच्या बाबतीत समाजामध्ये खूप राग असतो. विशेष राजकारणी लोकांना एकमेकांशी लढणारी माणसं एक एखादा माणूस स्वतःच्या विचारांपासून वेगळा वागतोय आणि प्रामाणिकपणे काम करतोय तर संबंध यंत्रणा गर्भगळीत होते आणि त्यांना लक्षात येतं की हे काय झालं, आपलं काय व्हायचं. असो, त्यानंतरच्या काळात राजकारणापासून स्वतःला पूर्णपणे अलिप्त केलं आणि काही काळ कॉर्पोरेट जगामध्ये नोकरी केली. कारण परदेशातून आलो तेव्हा लग्न झालं नव्हतं. दरम्यानच्या काळात लग्न झालं, मुलं झाली, मुलांच्या शिक्षणाचा विषय आला, त्यावर खर्च वाढायला लागला आणि तो खर्च भागवण्याची सरकारकडून काही पगार घेत नाही. मुंबई विद्यापीठात गेली 35 वर्ष शिकवतो, पण लाखभर रुपये पगारामध्ये मुलांना ज्या पद्धतीचं शिक्षण देण्याची इच्छा आहे तशी देता येईना. आणि म्हणून कॉर्पोरेट जगामध्ये मोठ्या पदावर माझी नेमणूक झाली. CEO किंवा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून अमेरिकन कंपन्यांमध्ये मी नोकरी केली. त्याच्यात महत्वाची नोकरी म्हणजे या देशामध्ये बिल्डरांना फंडिंग करणारी सगळ्यात मोठ्या फायनान्स कंपनीच्या उच्चतम पदी बसण्याचा माझा योग आला. तिथून मात्र पगार चांगलाच घेतला, 7 आकडी महिन्याचा पगार घेतला आणि त्यातून आर्थिक बाजू माझी नीट करून घेतली. आणि काही वर्ष काम केल्यानंतर मुलांचं शिक्षण झालं. आता आपल्याला यापुढे ह्या गोष्टी करण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे त्यातून अलिप्त होऊन मग आता लोकांकरता पूर्ण वेळ देण्याचा निर्णय आहे. त्यामुळे या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत की आपल्याकडे येऊन आपल्या समोर बोलणारा माणूस कोण आहे आणि तो कशाला येतोय आणि काय बोलतोय आणि ते बोलण्यामागे त्याच्या भावना काय आहेत हे आपल्याला कळल्या पाहिजेत. म्हणून थोडक्यात काही गोष्टी आपल्याशी शेअर करतोय. आता पुनर्विकासाचे 2 मार्ग आहेत. एक सरळ साधा सोपा जो सगळ्यांनाच आवडतो आणि एक तितकासा सोपा नाही. आज समजा तुमच्या सोसायटीला बिल्डर कोण असावा हे ठरण्याकरता आजची जर बैठक असती तर दिवाळीच्या निमित्तानं 2-2 किलोचे काजू कतरीचे पाकिट तुमच्या घरी कालपासून प्रत्येकाच्या आले असते. त्याच्यावर बिल्डरचं कार्ड लिहून, कदाचित एकाकडून किंवा दोघाकडून किंवा 4 जणांकडून. आनंद असतो जे सगळे प्रयत्न करतात ते.
आणि मुलांना क्रिकेट खेळण्यासाठी क्रिकेटचं किट, बॅडमिंटन असेल तर त्याचं किट, लोकांना ज्या काही गोष्टी सोसायटीला पाहिजेत त्या सर्व गोष्टी आल्या असत्या. आणि मिठाई हे आज जेवण सगळ्यांना दिलं असतं आणि चांगल्यात चांगलं हॉटेल इथे कोणतं आहे मला माहित नाही, त्यांच्याकडून केटरिंगची व्यवस्था झाली असती. या कोणत्याच गोष्टी मी इथे आल्यानं कधी होणार नाहीत, कारण त्याचा खर्च काही मी बेअर करू शकत नाही, कारण मी स्वतःच आपल्याकडून काही घेत नाही. तर पण हा केलेला खर्च तात्पुरता लोकांना चांगला वाटतो, कारण फुकट मिळालेली कोणतीही गोष्ट जास्त गोड असते, कारण त्याच्याकरता आपल्याला मेहनत करावी लागली नाही, प्रयत्न करावे लागले नाही, सहज मिळालेला आहे आणि फुकट मिळालेला आहे. त्याचा आनंद वेगळ्या पद्धतीचा असतो. मात्र हे आपल्याला लुटूनच आपल्याला पैसे दिलेले आहेत किंवा जे आपल्याला मिळते ते आपलेच पैसे आहेत, याचा आपल्यापैकी अनेकांना भान नसतं. उदाहरणार्थ कोणाकडे तरी मी म्हटलं की तुमच्या खिशात आता किती पैसे आहेत, तुम्ही म्हणाल 500 आहेत. मग ते 500 मी घ्यायचे आणि तुम्हाला अर्धा कप चहा द्यायचा आणि म्हणायचं हे घ्या फुकट आहे चहा. अरे पण माझे 500 तुम्ही घेतले त्याचं काय, त्याचा विचार नाही. हेच काम बिल्डर आयुष्यभर करत असतात. मुंबईमध्ये बिल्डरांवर विश्वास ठेवून बिल्डरांच्या ताब्यात स्वतःची घरं देणाऱ्या 5800 प्रोजेक्ट्स आज 15 ते 20 वर्षापासून ठप्प आहे. मला वाटतं सचिनचं कुटुंब जिथे राहत होतं ते देखील आज 15-20 वर्षापासून ठप्प आहे आणि आणखी किती वर्ष ते बांधायला लागेल त्याचा पत्ता नाही. मी नेहमी उदाहरण माहीमच्या शीतलादेवी टेम्पलच्या जवळ असणाऱ्या देशपांडे काकांचं देतो. स्टेट बँकेत नोकरी करत होते अधिकारी म्हणून देशपांडे काका. तर बिल्डिंगींनी त्यांना सांगितलं की काका आपले पुनर्विकास करायचा आहे, तुम्ही स्टेट बँकेत नोकरी करता तर तुम्ही आम्हाला जरा चांगला बिल्डर मिळेल याच्याकरता आम्हाला मदत करा. देशपांडे काका म्हणाले की काय बिल्डर निवडायचे काही माझ्याकडे अनुभव नाही, पण मी एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे, स्टेट बँकेत ऑफिसर म्हणून इतकी वर्ष काल घालवली तर मी प्रयत्न करीन. ॲडव्हर्टाईज दिली आणि 24 लोकांची यादी आली बिल्डर लोकांची, आणि मग सगळ्यांच्या समोर त्या बिल्डरांचे इंटरव्ह्यू घेण्याचं ठरवलं. देशपांडे काकांनी थोडंसं घाबरत एक यादी तयार केली की बिल्डर समोर मागण्या काय मांडायच्या. हे मी 2008चं बोलतोय, 2008 की माहीम भाग आहे, शीतलादेवी मंदिराजवळ आहे, समुद्र जवळ आहे, 2 बेडरूमची आमची घरं आहेत, आम्हाला इतरत्र जायचं तर किमान 50,000 रुपये तरी भाडं लागेल असं देशपांडे काका प्रत्येक बिल्डरला सांगत होते. काही म्हणत होते की नाही एवढं नाही परवडणार, काही म्हणत होते थोडं कमी करा. तितक्यात एक बिल्डर आला, म्हणजे वेगवेगळ्या बिल्डरचे इंटरव्ह्यू घेऊन जात होते आणि यांना ठरवायचं होतं की कोणत्या बिल्डरला घ्यायचं. शेवटी एक बिल्डर आला, त्याने सांगितलं आप जानते मैं कौन हूं, मैं बिल्डरों का डॉन हूं, मेरे जितना बड़ा बिल्डर ये पूरा बंबई में नहीं है और मेरे जितना टर्नओवर किसके पास भी नहीं है. देशपांडे काका म्हणाले कि हमारा तो भाग्य खुल गया कि आपके जैसे आ गए यहाँ पे. पण लाजत लाजत सांगितलं की बाबा आमचं 50,000 रुपये भाडं आम्हाला किमान मिळालं पाहिजे. बिल्डरनी फाईल घेतली आणि टेबलावर आपटली, म्हणाले की आपकी औकात देखो, मेरे से आप 50,000 रुपया मांग रहे तो क्या औकात है आपकी. तो देशपांडे काका अगदी घाबरत म्हणाले कि बाबा 50 ज्यादा हुआ तो 45 करो, लेकिन आप इतने बड़े बिल्डर है, आपका जैसे का नाम मेरे इधर आना बहुत जरूरी है. ते म्हणाले यही ना, आपकी सोच इतनी छोटी है कि आप अभी भाड़े पे जाओगे
तो इस बिल्डिंग में जो आने वाले लोग हैं वो 8-10 करोड़ दे के फ्लैट में रहेंगे, उनके साथ रहने की आपकी औकात है क्या? तो म्हणाले नहीं है हमारी औकात, लेकिन जो है वो है। तो म्हणाले अगर आप 70,000 रुपया महीने से कम भाड़ा मांगेंगे तो मेरे को आपका काम करने का ही नहीं है। देशपांडे काका म्हणाले की एकादशीचा उपास कामाला आला माझ्या, साक्षात देवानेच पाठवलं या बिल्डरला आणि सांगितलं की या पुढे कोणत्या बिल्डरचा इंटरव्ह्यूच नको घ्यायचा, ज्याला 50 मागतोय तो 70 देतोय, त्याला काय ताबडतोब त्याला द्यायचं ठरवलं। मोठा बिल्डर आहे, नावही सांगू शकेन मी। मला फोन केला देशपांडे काकांनी की आम्हाला नवसाला पावला हो देव, शीतला देवीकडे जाऊन 2 वेण्या आज देणार आम्ही, की आम्हाला पाहिजे त्या पद्धतीचा त्यापेक्षा चांगला बिल्डर भेटला, 2 वर्षामध्ये घर बांधून देणार। म्हटलं आनंद आहे। त्यानंतर देशपांडे काकांचा माझ्याशी संबंध अनेक महिने आला नाही। 2-1 वर्षाच्या आसपास देशपांडे काका आले, काही बोलेनात। म्हटलं सांगा ना काय घर बीर झालं का, चाव्या मिळाल्या का, मला बोलवलं नाही। म्हणाले आमची बिल्डिंग त्यांनी 1 महिन्यात तोडली, अजून तसंच आहे, काम काय चालू झालेलं नाही। मी देशपांडे काकांना घेऊन तिथल्या कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये गेलो। ते म्हणाले की ह्या बिल्डिंगचा प्लॅनच सबमिट झालेला नाही अजूनपर्यंत, म्हणजे 2 वर्षापर्यंत प्लॅनही सबमिट झालेला नाही। मी देशपांडे काकांना म्हणाले तुम्ही कशाला काळजी घेताय, तुम्हाला 70,000 रुपये भाडं तर मिळते। ते म्हणाले ते पहिल्या 1 वर्षाचं मिळालं, त्यानंतर आता आम्हाला 2-2, 3-3 महिने रोज जाऊन तिथे गेल्यावर कधीतरी 1 महिन्याचं देतायत। तर आता 2 वर्षात दुसऱ्या वर्षाचे फक्त 4 महिन्याचे अजूनपर्यंत भाडं दिलेलं आहे, बाकी दिलेलंच नाहीये। मी कॉर्पोरेशन मधून देशपांडे काकांना घेऊन उतरलो तर देशपांडे काकांना बिल्डरचा फोन आला, तुमको मेरे ऊपर भरोसा नहीं, तुम जाके कॉर्पोरेशन में मेरा कंप्लेंट करता है, अभी के अभी आ जाओ, मीटिंग लो। मीटिंग मध्ये सांगितलं की मेरे को नहीं करने का है तुम्हारा काम, तुमको जो करना है वो कर लो। आजपर्यंत देशपांडे काकांची बिल्डिंग झालेली नाही, भाडी बंद झाली। देशपांडे काका 70,000च्या घरातून 50 वर आले, 50 वरून 40 वर आले, तेवढ्यात रिटायरमेंट आली। रिटायरमेंट झाल्यावर काय परिस्थिती आहे, मी देशपांडे काकांच्या घराचा फोटो लोकसत्तेत माझ्या लेखामध्ये दिलेला आहे, आणि तो त्याच्यामुळे देशपांडे काका माझ्याशी बोलणं बंद झालंय की माझी इज्जत घालवली। म्हटलं इज्जत नाही, तुमची जी परिस्थिती आहे ती मी सांगितली नाही। म्हणाले समाजात माझं काहीतरी नाव आहे, तुम्ही असं दाखवलं की बिल्डर। म्हटलं बिल्डरनी तुम्हाला फसवलंय खरं आहे, पण ते म्हणाले खरं आहे, पण तुम्ही लोकसत्तेत माझं नाव का दिलं? आज देशपांडे काका माहीमच्या कोळीवाड्यात एका कोळीबाईच्या झोपड्यात पहिल्या मजल्यावर काकूंसह राहतात। घरामध्ये संडास देखील नाही, संडासासाठी 100 मीटर लांब कॉमन संडास मध्ये डबा घेऊन जायला लागतं। अशी परिस्थिती जी देशपांडे काकांची झाली ही मुंबईमध्ये 5,800 प्रोजेक्ट्स मध्ये 1,25,990 कुटुंबांची झालेली आहे। काय करणार तुम्ही? बिल्डरनी तुम्हाला पाहिजे त्याच्यावर सह्या केल्या आणि नंतर हात वर केले, तुम्ही त्याचं काय वाकडं करू शकता हो? तुम्हाला कोर्टात जाण्यासाठी 10-15 लाख रुपये द्यावे लागतात। 100 लोकांना महिन्याचे 2,000 रुपये मेंटेनन्स भरता भरता नाकी नऊ येतात, तर तिथे 10 लाख रुपये जमा करायला रिपेअरिंगला काढायची लोकांची तयारी नसते, तर वकिलाला देण्याकरता 10 लाख रुपये देण्याची कोणाची तयारी असते? आणि मग यातून बिल्डरांचं फावतं। आजपर्यंत त्या जागेचं काही झालेलं नाही। आता तो बिल्डर म्हणतो तुम्ही पैसे घ्या आणि निघून जा, काय जे असतील ते।
मला तुम्हाला घर देता येणार नाही, मी त्या ठिकाणी कमर्शियल बांधणार आहे आणि तिथे एकही रेसिडेन्शियल बिल्डिंग करणार नाही. माहीमचा तो एरिया कमर्शियल मध्ये झालेला आहे, मी फुल मॉल बांधणार तिथे. आता त्यांचं बोलणं चालू आहे की किती पैसे घ्यायचे, काय द्यायचे. तर जे मुंबईमध्ये ठिकठिकाणी झालेलं आहे, हे म्युझिक कोण थोडं जास्त लावताय, थोडं कमी करता येईल का? अच्छा अच्छा. तर शेवटी अशा पद्धतीनं कोणत्याही शहरामध्ये भारतातल्या 1,25,900 लोक, म्हणजे एका कुटुंबात 4 माणसं म्हटली तर 6 ते 7 लाख लोक रस्त्यावर आहेत. आज ते मग नव्या मुंबईत कुठेतरी भाड्यानं राहतात, आणखी कुठेतरी राहतात, जिथे त्यांना परवडेल तिथे जातात. तर जी परिस्थिती मुंबईच्या लोकांची बिल्डरांवर विश्वास ठेवून झाली, का झाली अशी परिस्थिती? तर पॉवर ऑफ अटर्नी बिल्डर मागतो. ज्याची आपल्याला अजिबात ओळख नाही त्याला आपण पॉवर ऑफ अटर्नी देतो. म्हणजे आपली जमीन, आपली जागा, आपलं घर, आपली सोसायटीची जमीन, ही सर्व गोष्टी तारण ठेवणं, विकणं किंवा त्याचं काही करण्याचे त्याला अमर्यादित अधिकार आपण त्याला देतो ओळख नसताना, आणि तेही इररिव्होकेबल. इररिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे एकदा सही करून दिली की कधीही परत घेता येणार नाही, अशा पद्धतीची आपण देतो. म्हणजे भगिनी सांगतील की अग्नीला साक्ष मानून 7 फेरे जरी घेतले तरी उद्या नवरा दारू पिऊन जर मारायला लागला तर माझ्याकडे डायव्हर्सचं हत्यार आहे हे ती महिला बोलू शकते. पण बिल्डरकडे इररिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी दिल्यावर त्यांनी काही केलं तर आपल्याला अपील करण्याचा अधिकार नाही. गव्हर्नमेंट कडून एवढं ढिंडोरा पिटला जातो की रेरा रेरा रेरा. रेरा मूळ रहिवाशांना लागू नाही. म्हणजे तुमच्या सोसायटीच्या किंवा नव्या मुंबईतल्या कोणत्याही सोसायटीच्या एकही मेंबरला रेराचा कायदा लागू नाही. रेराचा कायदा फक्त बिल्डर कडून बाजार भावानं जो फ्लॅट विकत घेईल त्यांनी बिल्डरने दिलेल्या अग्रीमेंट प्रमाणे जर बिल्डर वागला नाही तर त्या संदर्भात रेराकडे जाण्याचा त्याचा अधिकार आहे, विकत घेणाऱ्याचा. मूळ रहिवाशांना ते अधिकार दिलेले नाही. गेली 7 वर्ष हे अधिकार मिळावे म्हणून आम्ही लढतोय. अजून गव्हर्नमेंटनी आमच्या मागणीला भीक घातलेली नाही. विविध पक्ष येतात आणि जातात, सगळे हो हो म्हणतात, पण बिल्डरांच्या विरुद्ध उभं राहण्याची कोणाच्यात हिंमत नाही. कारण हे बिल्डर त्यांना पोसत असतात आणि निवडणुकीच्या वेळेला तेच यांचं सगळं बघत असतात. काही ठिकाणी तर नेतेच बिल्डर असतात. बिल्डरांचं फक्त नाव आणि पैसा नेत्यांचा असतो आणि पुढारी मिळून लोकांना लुटण्याचं काम बिल्डरच्या माध्यमातून करत असतात. आणि त्यांचे दलाल म्हणजे पीएमसी. तो पीएमसी हा प्रकार हा लोकांना लुटण्याचा आणि बिल्डरांची दलाली करण्याचा आहे. मला कोणीतरी विचारलं की पीएमसी विषयी तुमचं मत सांगा. मी म्हटलं ते उत्तम मेंढपाळ आहेत. तर पीएमसीच्या संघटनेनं मला सांगितलं तुम्ही आम्हाला मेंढपाळ कसं म्हटलं. म्हटलं सगळ्या जगावर, जगाचा ज्याच्यावर विश्वास आहे तो उत्तमात उत्तम मेंढपाळ होता, त्याचं नाव येशू ख्रिस्त. त्याच्या मागे पूर्ण जग जात आहे, तर तुम्हाला मेंढपाळ म्हटलं त्याच्यात तुम्हाला देवाऱ्यात बसवलं, त्यात वाईट वाटण्याचं काही कारण नाही. आणि आपले भगवान श्री कृष्ण देखील गायी घेऊन जायचेच ना, त्यामुळे मेंढपाळ म्हणण्यानं तुमचा काय अपमान होतोय असं नाही. पण मेंढपाळ का म्हटलं ह्याचं जरा ऐकून घ्या. मी पीएमसींना सांगितलं की तुम्ही आमच्या भोळ्या बाबड्या सोसायटीच्या मेंबरला शेळ्या मेंढ्यांप्रमाणे हाकत हाकत बिल्डरच्या कत्तलखान्यात नेऊन सोडता आणि मग बिल्डरनी झटका द्यावा का हलाल करावं हे बिल्डर ठरवतो, म्हणून तुम्हाला मेंढपाळ म्हटलं. आणि अनेक ठिकाणी आम्ही आता नव्या मुंबईत स्वयंविकास करतोय
तिथे पीएमसीचा अनुभव फार वाईट आहे. त्यामुळे पीएमसीवर संस्कार करणं मला फार कठीण होतंय, कारण सर्व वाईट सवयी या नव्या मुंबईच्या पीएमसींना लागलेल्या आहेत. आम्हाला मुंबईच्या पीएमसींना शिकून त्यांना निदान वटणीवर तरी आणलं. इथल्या लोकांना शिकवता सुरुवातीलाच 50,000 रुपये 1,00,000 रुपये फिजिबिलिटी रिपोर्ट करता मागतायत. आता मी इथे आलो तेव्हा सप्तपर्णी सोसायटीमध्ये त्यांच्या मॅनेजिंग कमिटीच्या मीटिंगला जाऊन आलो. सप्तपर्णी सोसायटीमध्ये 16 आर्किटेक्टनी 16 फिजिबिलिटी रिपोर्ट्स त्यांना दिले आणि एकही पैसा त्या फिजिबिलिटी रिपोर्ट करता त्यांनी दिलेला नाही. स्वयंविकासात फिजिबिलिटी रिपोर्ट करता पैसे दिले जात नाहीत. पण लोक चुकीचं सांगतात की पैसे नाही मिळत, अमुक नाही मिळत. स्वयंविकासामध्ये एकाही मेंबरला एकही पैसा आगाऊ रक्कम काढावी लागत नाही. पीएमसी फक्त पब्लिसिटी करतात. नाही 20 कोटी द्यावे लागतील, 30 कोटी, सगळं खोटं. जे हे म्हणतात त्यांचे पीएमसीशी लागेबंदे आहेत आणि पीएमसी आणि ते मिळून सर्व मेंबरला चिटिंग करून हे 20 कोटी द्यावे लागतात म्हणून सांगून पैसे खातात. आणि मी हे पैसे खायला देत नाही. त्यामुळे स्वयंविकास त्यांना चालत नाही, कारण स्वयंविकासात आम्ही कोणाला पैसे खायला देत नाही. त्यामुळे मग ते मुश्किल आहे स्वयंविकासात जाणं. तिथे हे नाही होणार, तिथे पैसे कुठून काढणार ते माहित नाही. सगळ्या खोट्या गोष्टी. सानपाड्याला आतापर्यंत 16 सोसायट्यांकडे मी गेलेलो आहे. टोटल सानपाड्यामध्ये माझ्या सभा मला वाटतं 27-28 मध्ये झाले, पण 15-16 सोसायट्यांनी ऍक्टिव्ह पार्ट घेतलेला आहे. आणि एकाही सोसायटीच्या मेंबरला आगाऊ रक्कम काढायला लागलेली नाही जिथे मी मार्गदर्शन करतोय तिथे. त्यामुळे कोण म्हणत असेल की तुम्हाला आधी पैसे काढायला लागतात, तर त्याला पटकन सांगा तू खोटं बोलतोय, खोटं बोलू नको. स्वयंविकासामध्ये कोणत्याही मेंबरला आगाऊ रक्कम काढावी लागत नाही. तर स्वयंविकास समजून घ्यायचा झाला तर काही गैरसमज आपल्या डोक्यातून काढून टाकावे लागतील. आता माझं भाषण सुरू होण्याच्या आधी आपले अध्यक्ष सचिव यांनी 2-2 शब्द सांगितले, त्याच्यावरूनच मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. की आपल्याला वाटतं की आपल्याला सर्वच गोष्टी माहीत असतात. अनेक वेळेला आता मी जर तेरणा हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथल्या डॉक्टरला ऑपरेशन कसं करायचं यावर व्याख्यान दिलं तर ते म्हणतील की प्रभूसाहेब तुमच्याकडे पीएचडी असेल पण ती आर्किटेक्चर मध्ये, आम्हाला ऑपरेशन कसं करायचं हे शिकवू नका, हा विषय तुम्हाला कळत नाही. मला वाईट वाटण्याचं कारण नाही, पण आपला समज असा असतो की 4 चोपड्या आपण शिकलो, 2 पैसे आपल्या खिशात आले तर आपल्याला सर्व गोष्टी माहीत असतात. दुर्दैवानं ते खोटं असतं आणि आपल्याला एखादी गोष्ट माहीत नाही हे कबूल करण्याची हिंमत अनेकांना नसते. आपल्याला लोकांना असं दाखवायचं असतं की आपल्याला सगळं माहित आहे. त्यामुळे साधे प्रश्न जर पीएचडी केलेल्या लोकांना विचारले तर 95% लोक त्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं देतात. आता एक प्रश्न जो मी विचारतो त्याचं 90% अधिक लोक चुकीचं उत्तर देतात. तो प्रश्न तुम्हाला मी विचारणार. बिल्डिंग कोण बांधतो हा प्रश्न विचारला की 90% लोक म्हणतात बिल्डर. उत्तर चूक. कोणताच बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. रयजा बांधत नाही, रिझवी बांधत नाही, हिरानंदानी बांधत नाही, नव्या मुंबईचे जे चंगू मंगू आहेत ते तर बांधत नाहीच. बिल्डिंग बांधणारा जो प्राणी असतो त्याला कॉन्ट्रॅक्टर असं म्हणतात. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे ठेकेदार, ठेकेदार म्हणजे बिल्डर नाही. तर बिल्डर वेगळा आणि ठेकेदार वेगळं एवढं सुद्धा आपल्या डोक्यात अनेक वेळेला बसत नाही. बिल्डर तोच ठेकेदार आणि ठेकेदार तोच बिल्डर. तर मला लोकांना सांगायला लागतं की जिलेबी विकत घ्यायला मिठाईच्या दुकानात जायला लागतं आणि केस कापायचे असेल तर सलून मध्ये जायला लागतं. असं जसे 2 वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागतं
तर स्वतःला लुटून घ्यायचं असेल तर बिल्डरकडे जायचं असतं, आणि बिल्डिंग बांधायची असेल तर कॉन्ट्रॅक्टरकडे जायचं असतं. तुम्हाला बिल्डर त्याच्याकरता लागत नाही. हे लोकांना समजून समजून मी थकलो. पण अनेकांच्या डोक्यामध्ये हे अजूनही बसत नाही. कोण बिल्डर आहे, कसं आहे? अहो बिल्डर लागत नाही तुम्हाला, मग बांधणार कोण? असे प्रश्न येतात. हे अज्ञानातून येतात. तर हे गैरसमज आणि अज्ञान दूर करण्यात, दिवाळी हा सण अज्ञान दूर करण्याचा आहे. प्रकाश आपण का दिवाळीचा करतो? की आपल्या मनामध्ये प्रकाश व्हावा. त्यामुळे तो प्रकाश आपल्या मनामध्ये व्हावा म्हणून आज मी या ठिकाणी आलेलो आहे. त्यामुळे प्रत्येक बिल्डरकडे 1 कॉन्ट्रॅक्टर, 2 कॉन्ट्रॅक्टर, 5 कॉन्ट्रॅक्टर, 10 कॉन्ट्रॅक्टर असू शकतात आणि तो त्यांच्या करवी बांधकाम करत असतो. स्वतः बिल्डर कोणतंच बांधकाम करत नाही. दुसरा गैरसमज, बिल्डर स्वतःच्या खिशातून पैसे टाकून बिल्डिंग बांधतो. चूक. कोणताच बिल्डर, मी आयुष्याची 8 वर्ष बिल्डरांना फंडिंग करणाऱ्या देशातल्या 30,000 कोटीचा फंड डिस्बर्समेंटचा इन्चार्ज होतो. कोणताच बिल्डर स्वतःच्या खिशातले पैसे टाकून रिडेव्हलपमेंट करत नाही. केवळ आपल्याकडून सह्या घेतो कन्सेंटच्या इरिव्होकेबल आणि ते बाजारात लावतो आणि बाजारात लावून बाजारातून पैसे उचलतो. दर प्रोजेक्टला नवीन कंपनी, ज्यांना इकॉनॉमिक्स कळतं त्यांना माहित आहे, SPV स्पेशल पर्पज व्हेइकल, नवीन कंपनी, नवीन प्रोजेक्ट, त्या कंपनीमध्ये बिल्डरची गुंतवणूक लाखभर रुपये आणि ती कंपनी त्या प्रोजेक्ट करता 200 कोटीपर्यंत कर्ज घेते. अशा पद्धतीनं बाजारातून पैसे उचलून इन्व्हेस्टर कडून, बिल्डर कोणाकडून पैसे घेतो? इन्व्हेस्टर कडून पैसे घेतो, HNI कडून पैसे घेतो, व्हेंचर कॅपिटल फंड कडून पैसे घेतो, NBFC कडून पैसे घेतो, बँकेच्या व्हेंचर कॅपिटल ICICI व्हेंचर कॅपिटल फंड कडून पैसे घेतो, NBFC म्हणजे नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन कडून, FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मधून पैसे घेतो, FII फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स मधून पैसे घेतो किंवा IPO मधून पैसे उभे करतो. या वेगवेगळ्या मार्गाने बिल्डर पैसे उभे करतो. बिल्डर खिशातले पैसे काढत नाही. तिसरा गैरसमज असा की बिल्डर प्लॅन उत्तम तयार करतो. मी 35-40 वर्ष आज प्लॅन चांगला कोणता आणि वाईट कोणताही मुलांचे पेपर करेक्ट करतो आणि त्यांना मार्क देतोय. म्हणजे कोणत्या प्लॅनला 100 पैकी 90 मिळावे, कोणत्या प्लॅनला 80 मिळावे, कोणत्या प्लॅनला 70 मिळावे आणि कोणत्या प्लॅनला फेल करावं, हे मी मुंबई विद्यापीठात 40 वर्ष हेच काम करतोय. त्यामुळे चांगला प्लॅन कोणताही मला माहिती आहे. बिल्डरचा प्लॅन कधीच चांगला असू शकत नाही, कारण त्या प्लॅन करण्यामागे हेतू पैसे जास्तीत जास्त कमवणे हा असतो, उत्तम प्लॅन देणे हा नसतो. आता मुंबईचा अनुभव घ्या, प्लॅन कसा चुकीचा. आता तुमच्यासारखी एखादी कॉलनी मुंबईत असली आणि बिल्डरची नेमणूक झाली तर दर्शनी भाग जो आहे, जो लोक बघतात, त्या ठिकाणी चकाचक बिल्डिंग लावणार, 20 मजली 25 मजली जे काय असेल ती विक्रीची बिल्डिंग, आणि मागे कुठेतरी लपलेली आपली मूळ रहिवाशांची बिल्डिंग. त्याचे स्पेसिफिकेशन वेगळे, आपले स्पेसिफिकेशन वेगळे. का? तर आपण बिल्डरांच्या शब्दात फुकटे, फुकट घर मिळणाऱ्यांना, या फुकट्यांना कुठेतरी मागे बसवा. समोरच्या ज्याच्यातून पैसे मिळायचे, म्हणजे बिल्डर जास्त अमराठी असतात तर तो शब्द मफतिया है, मफतिया. ये मफतिया लोगों को सब कोने में किधर भी बिठा दो, अपना सिलेबल जो है वो एकदम चकाचक अच्छा दिखना चाहिए. तर ज्या प्रॉपर्टीमध्ये, ज्या वास्तूमध्ये आपण राज्य करत असतो, जिथे आपण 30 वर्ष राजासारखे वागलो, तिथे चकाचक बिल्डिंग
ही 2 कोटी 3 कोटी देऊन फ्लॅट विकत घेणार आणि आपण कुठेतरी मागच्या बाजूला एखादी बिल्डिंग बांधून तिथे आपल्याला बसवणं, म्हणजे नगास नग आपल्याला दिलं पाहिजे म्हणून आपल्याला घरं मिळायची. मुंबईमध्ये तुम्ही बस काढा, मी तुम्हाला मुंबईचे 50 रिडेव्हलपमेंटचे बिल्डिंग्स घेऊन जातो आणि सेलेबल बिल्डिंग कशी दिसते ते बघा आणि मागे मूळ रहिवाशांना दिलेली बिल्डिंग कोणत्या अवस्थेत आहे ती बघा. म्हणजे मूळ रहिवाशी हे सर्वंट्स क्वार्टर मध्ये राहणार. ज्या ठिकाणी तुम्ही मालक म्हणून राहिलात त्या ठिकाणी तुम्ही आयुष्यभर सर्वंट क्वार्टर मध्ये, आणि त्या मूळ मेन बिल्डिंगच्या लोक आपल्याला आपल्या मुलांना तुमच्यामध्ये मिळू मिसळू देणार. वो मपतिया लोगों के साथ जाने का नहीं अपने को. त्यांच्या गाड्या वेगळ्या, त्यांचं पार्किंग वेगळं, त्यांचं एंट्रन्स एक्झिट वेगळं, आणि आपण आपल्या मूळ जागेमध्ये कुठेतरी मागच्या बाजूला राहणार. अशा आणि एक बिल्डिंग असेल तर आणखीच विचित्र. तळमजल्यापासून 9 मजल्यापर्यंत ओरिजिनल मूळ लोकांना, वरचे मजले सेलेबल वाल्यांना, मग मूळ लोकांना एंट्रन्स एक्झिट वेगळा. तुमची लिफ्ट 9 मजल्यापर्यंतच जाते, 10व्यावर जाऊच शकत नाही. आणि विक्री घेऊन येणाऱ्यांची एंट्री एक्झिट वेगळी. ते लिफ्ट मध्ये पार्किंग मध्ये बसले की ती 9 पर्यंत थांबतच नाही, ती 9 पासून वरच्या मजल्यावर थांबते. म्हणजे त्यांचे तुमचे लिफ्ट मध्ये देखील संबंध येऊ नये याची व्यवस्था मुंबईच्या बिल्डरांनी केलेली आहे. म्हणजे जे पैसे देऊन 10 कोटी देऊन फ्लॅट विकत घेतात ते वरचे, आणि जे फुकट येतात ते खालचे. म्हणजे वरचे वेगळे आणि खालचे वेगळे. एकेकाळी जो चातुर्वर्ण होता तो परत चातुर्वर्णाची नवीन निर्मिती हे बिल्डरांच्या माध्यमातून, कोण मोठा आणि कोण लहान, कोण पैसेवाला आणि कोण गरीब, कोण श्रीमंत आणि कोण फुकटा, हे मुलांमध्ये देखील हे निर्माण करण्याचं हे बिल्डरमध्ये आहे. स्वयंविकासात ते होत नाही. स्वयंविकासात ते वेगळे, आपण वेगळे, त्यांना वेगळी क्वालिटी, आपली वेगळी क्वालिटी नाही, सगळ्यांना एक क्वालिटी. सगळ्यांना सर्व बिल्डिंग मध्ये सेलेबलची वेगळी बिल्डिंग नाही आणि रेसिडेन्शियलची वेगळी नाही. सगळ्या कॉम्पोजिट बिल्डिंग, एका मजल्यावर सेलेबलचे 2 फ्लॅट असतील तर आपले मेंबर 2 फ्लॅट घेऊन राहणार. अशा पद्धतीनं स्वयंविकासामध्ये इक्वालिटी, जे आपल्या भारतीय घटनेमध्ये स्पष्टपणे लोकांना इक्वालिटीची जी दिलेली आहे ती स्वयंविकासामध्ये आपण करतो. तर ह्या ज्या चुकीचे गैरसमज तुमच्या मनातून काढून टाकले, तर पात्र नाटकातली तीच बिल्डरचे आणि स्वयंविकासात. बिल्डर आर्किटेक्टला नेमतो आणि प्लॅन तयार करतो, स्वयंविकासात सोसायटी आर्किटेक्टला नेमते आणि प्लॅन तयार करते. बिल्डर बाजारातून पैसे उचलतो, स्वयंविकासात आपण बँकांकडून पैसे घेतो. बिल्डर कॉन्ट्रॅक्टर कडून बांधकाम करून घेतो, स्वयंविकासात आपणही कॉन्ट्रॅक्टर कडून बांधकाम करून घेतो. बिल्डर एक्स्ट्रा फ्लॅट विकून त्याचे पैसे, ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना पेमेंट करतो, आपणही एक्स्ट्रा फ्लॅट विकून जे मिळतात त्यातून ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना देतो. फरक इतका की बिल्डर स्वतःच्या फायद्याकरता ती योजना राबवतो, इथे फायदा सगळ्यांमध्ये वाटला जातो. आता मुंबईमध्ये असे झालेत का प्रोजेक्ट, 27 प्रोजेक्ट पूर्ण झालेत स्वयंविकासाचे. आता सर्व 27 प्रोजेक्ट विषयी सांगितलं तर तुमच्या पोटात कावळे काव काव करतायत. तुम्हाला घरी जेवायला लवकर जायला लागेल, त्यामुळे जास्त वेळ घेत नाही. मी फक्त 2 प्रोजेक्ट्स तुम्हाला सांगतो जे तुमच्या जवळ आहेत, तुम्ही कधी जाऊन ते बघू शकता. मुलुंडला तुम्ही जर हायवेवरून गेलात, रात्रीचं जरी गेलात तरी मोठा बोर्ड आहे, त्याच्यात निऑन साइन आहे, पूर्व रंग सोसायटी, 35 मजल्याची बिल्डिंग आहे. मुलुंड पूर्वेला मिठागर रोडवरची सोसायटी आहे आणि ती म्हाडाच्या जमिनीवर आहे. तुम्ही जसे सिडकोच्या जमिनीवर आहात तसं म्हाडाच्या जमिनीवर आहे, लीज लँडवर ते पण आहेत. आणि 370 स्क्वेअर फीट त्यांची होती.
आणि त्यांनी वेगवेगळ्या बिल्डरना बोलवले, कोणताच बिल्डर 500च्या वर देईना. 370 500 म्हणजे काय, 50% एक्स्ट्रा. इससे ज्यादा कौन दे सकता है, इससे ज्यादा मिल ही नहीं सकता है, असं त्यांनी सांगितलं. या बिल्डिंगीविषयी मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. ज्यांनी माझे व्हिडिओ पाहिले असतील त्यांना आता मी जे प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर कृपा करून देऊ नका, कारण हे माझ्या व्हिडिओत आलंय म्हणजे पेपर फुटल्यासारखं होईल. पण ज्यांनी माझे लेख वाचले नाहीत किंवा व्हिडिओ पाहिले नाहीत त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं. ज्यांना उत्तर माहित आहे त्यांनी कृपा करून सस्पेन्स तोडू नका, लवकर उत्तर देऊन. 370 स्क्वेअर फीट बिल्डर 500 देतो आणि 5 लाख रुपये कॉर्पस देतो. ते बिल्डरकडे गेले नाहीत, ते माझ्याकडे आले. मी स्वयंविकास त्यांना समजावला, त्यांची बिल्डिंग त्यांनी पाडली. त्यांच्या सोसायटीने त्यांना भाडं दिलं. एकाही मेंबरनी एकही पैसा कॉन्ट्रीब्यूट केला नाही. आम्ही त्या बिल्डिंग पाडून त्या ठिकाणी नवीन बिल्डिंग उभी राहिली. एक्स्ट्रा फ्लॅट विकून सर्व पैसे लोकांमध्ये दिले. ते आज नवीन बिल्डिंग मध्ये राहतायत. तुम्ही मला सांगा, 370च्या ठिकाणी बिल्डर 500 देत होता. स्वयंविकासात त्यांना किती एरिया मिळाला असेल? कोण उत्तर द्याल? ज्यांना उत्तर माहित आहे त्यांनी उत्तर देऊ नका, ज्यांना माहित आहे त्यांनी. 2.5 प्रमाणे घेतले तर 925. आणखी कोण? त्यांना प्रत्येकाला 1250 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया मिळालेला आहे. आणि बिल्डर 5 लाख रुपये कॉर्पस देत होता, तिथे 25 लाख रुपये प्रत्येक मेंबरला कॉर्पस, लाईफ टाइम मेंटेनन्स फ्री. दुसऱ्या सोसायटीचं उदाहरण देतो. टिळकनगर रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला शेल कॉलनी आहे. तिथे चित्रा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. मुलुंडच्या पूर्वरंग सोसायटीचे चेअरमन मिलिंद महाडिक आहेत. कधी गेलात तर त्यांना भेटा आणि जे मी सांगतोय ते व्हेरीफाय करा. एरवी पेपरमध्ये त्यांच्याविषयी, त्या सोसायटीविषयी भरपूर आलेलं आहे. जी सोसायटी चेंबूरला आहे, टिळकनगर स्टेशनच्या पूर्वेला, त्यांच्याकडे टोटल एरिया 380 स्क्वेअर फीट होता. आणि त्यांना कोणताही बिल्डर 515 पेक्षा अधिक द्यायला तयार नव्हता. आज पूर्ण टिळकनगर मध्ये नाही तर चेंबूरमध्ये बेस्ट बिल्डिंग इन चेंबूर म्हणून त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. आणि त्यांच्या बिल्डिंग मध्ये त्यांना 1270 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया. आणि त्यांनी कॉर्पस लोकांमध्ये वाटला नाही, तो इन्व्हेस्ट केला. दर महिन्याला 40,000 रुपये पेन्शन प्रत्येक मेंबरला त्या प्रॉफिट मधून मिळतंय. त्याचे सचिव कृष्णकांत कदम. कधी वेळ मिळाला तर चेंबूरमध्ये, मुलुंडमध्ये जा आणि बघा. असे 27 केसेस तुम्हाला मी देऊ शकेन. तुम्ही जाऊ शकता, लोकांना भेटू शकता. स्वयंविकासात काय लोक म्हणतात प्रभूंनी काही जादू केली. मी काहीच जादू केली नाही. मी फक्त तुम्हाला जे सांगितलं तेवढंच सांगितलं. मी कोणाप्रमाणे आहे माहितीये का? सत्यनारायणाची कथा सांगणाऱ्या त्या गुरुजींप्रमाणे आहे. त्याची कथा कधी चेंज होत नाही, कारण त्या पोथीतली कथा तशीच असते. ऐकणारा माणूस कथा ऐकून त्याचं भलं होतं, पण सांगणारा माणूस तेच सांगतो, तो काय वेगळं सांगत नाही. तर 2 वर्षापूर्वी मी तेच बोलत होतो, 6 महिन्यापूर्वी मी तेच बोलतोय, 2 महिन्यापूर्वी मी तेच बोललो आणि आजही मी तेच बोलतो आणि आणखी 2 महिन्यानंतर सुद्धा मी तेच. तुम्हाला फायदा कशात आहे हे समजावून सांगण्याची माझी जबाबदारी आहे. या उपर तुम्हाला खड्ड्यात जायचं असेल तर तुम्ही खड्ड्यात खुशाल जाऊ शकता. माझं त्याच्याशी काही देणं घेणं नाही, पण माझी जबाबदारी एक सुज्ञ नागरिक म्हणून लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना धोका कशात आहे हे सांगण्याची माझी जबाबदारी आहे. ते मी करतोय.
जे ऐकतात कथा ऐकणाऱ्याला लाभ होतो असं सत्यनारायणची कथा सांगणाऱ्या लोकांना म्हणते. इथे कथा नाहीये, इथे सत्य गोष्टी मी लोकांना सांगतोय. तर यातून तुम्हाला फायदा म्हणजे बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक एरिया, बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम प्लॅन, बिल्डर मध्ये भेदभाव करतो तिथे भेदभाव होणार नाही, बिल्डर देतो त्यापेक्षा जास्त इम्युनिटी, बिल्डर देतो त्यापेक्षा मेंटेनन्स फ्री लिव्हिंग, आणि बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक कॉर्पस, आणि मेन म्हणजे बिल्डर किती वर्ष लावेल त्याचा पत्ता नाही. इथे किती वर्ष लागणं हे आपण ठरवणार आहोत. त्यामुळे वेळेवर बांधकाम हे सर्व केवळ स्वयंविकासात शक्य आहे. तुम्ही बिल्डरकडे गेलात तर माझं काही नुकसान होत नाही, आणि तुम्ही स्वयंविकासात गेलात तर माझा काही फायदा होत नाही. तुम्ही स्वयंविकासात जाण्याचा निर्णय घेतला तर ज्या दिवशी निर्णय घ्याल त्या दिवसापासून तुमच्या घराच्या चाव्या मिळेपर्यंत जितक्यांदा माझी मदतीची आवश्यकता आहे ती सर्व मदत विनामूल्य तुमच्याकडून काहीही अपेक्षा न करताना मी द्यायला तयार आहे. समाजाला माझं देणं आहे. 25व्या वर्षी मी परदेशातून अमेरिकेतून परत आलो त्यावेळेला समाजाने मला दिलं, माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी मोठा झालो समाजामुळे. आज त्याच समाजाला मला परत देण्याची इच्छा आहे. आणि मी काय अंबानी किंवा अडाणी नाही किंवा राजकीय नेत्यांप्रमाणे भ्रष्टाचारातून पैसे कमवणार नाही. त्यामुळे लोकांना घरामध्ये 5 गांधीजीच्या 500च्या नोटा देण्याची माझी ऐपत नाही. पण त्याहून अधिक तुमचा फायदा होईल, कसा होऊ शकतो त्याविषयीची माहिती मी देऊ शकतो आणि तुम्हाला मदत करू शकतो. आणि जे स्वप्न तुम्ही बघता की बिल्डर आपल्याला फसवू नये आणि आपल्याला स्वयंविकासातून जास्तीत जास्त एरिया वेळेवर आणि चांगल्या बांधकामाचं उत्तम प्लॅन मिळावा ते करून देणं शक्य आहे. आणि त्याच्याकरता जी मदत तुम्हाला करणं आवश्यक आहे ते मी करायला तयार आहे. आता हे झालं बिल्डरचा विकास, स्वयंविकास हा एक विषय झाला. आता सरकारने ठरवलं की बाबा हे आता चंद्रशेखर प्रभूंचं ऐकून लोक स्वयंविकासात जात आहेत. मग आता आपण पण काहीतरी करायला पाहिजे. आता का हा एक माणूस प्रामाणिकपणे करतोय पण त्याचं काहीतरी एखादं चांगलं काम होत असेल तर सरकारला त्याचं श्रेय घेण्याची नेहमीच इच्छा असते. त्यामुळे सरकारने GR काढला. GR कधी आला? 13 सप्टेंबर 2019चा GR. आता त्या GR मध्ये काय लिहिलंय? तुमच्या फोन मध्ये इंटरनेटवर जा. 13 सप्टेंबर 2019 डिपार्टमेंट ऑफ हाऊसिंग गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र GR ऑन सेल्फ रिडेव्हलपमेंट. काय म्हणताय त्याच्यात? नंबर 1 वन विंडो सिस्टीम. म्हणजे आता तुमच्या अध्यक्षांनी सांगितलं प्लॅन कसा अप्रूव्ह होतो, काय होतो. GR वाचा. 13 सप्टेंबर 2019. आज आपण कुठे आहोत? 2025. 6 वर्ष त्या GR ला झाली. तो आपण वाचलेला नाही. तो वाचा. त्याच्यात म्हटलेलं आहे सर्व कागदपत्र गव्हर्नमेंटने नेमलेल्या IAS अधिकाऱ्याकडून नेऊन द्यायची आणि त्यांनी 6 महिन्याच्या आत सर्व परवानग्या आपल्याला मिळवून द्यायच्या. आपल्याला 10 ठिकाणी चक्रा मारायला लागणार नाही. PMC पण म्हणतो या इथे 2 कोटी द्यायला लागेल, इथे 3 कोटी द्यायला लागेल. पंढरपूरला गेलं ना तर तिथे नामदेवाची पायरी, याची पायरी, इथे 100 रुपये ठेवा असे सांगणारे लोक असतात. तसे तिथे त्यांना बडवे म्हणतात आणि ते ठिकठिकाणी पायऱ्या दाखवतात. इथे नामदेव महाराजांची पायरी, इथे एकनाथ महाराजांची पायरी, इथे तुकाराम महाराज, इथे 100 रुपये ठेवा. ते 100 रुपये नंतर ते खिशात टाकतात. तर हे आपल्याला लुटण्याचे अनेक प्रकार आहेत. अशी कोणतीच गोष्ट नाही. आम्ही मुंबईमध्ये वन विंडो सिस्टीम मध्ये 145 प्लॅन मंजूर केलेले आहेत. नव्या मुंबईच्या
अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या दसपटीने भ्रष्टाचार मुंबईत आहे. म्हणजे इथे 10 रुपये खाल्ले तर मुंबईत 100 रुपये खातात. आम्ही मुंबईमध्ये भ्रष्टाचार न करता 145 सोसायट्यांचे प्लॅन मंजूर केलेले आहे. नव्या मुंबईमध्ये मी उभा राहिलो तर कोणाची हिम्मत होणार नाही पैसे मागायची. आणि जिथे जिथे ज्या सोसायट्यांना मी मदत करतोय त्या सोसायट्यांना सांगतोय की कोणा अधिकाऱ्यांनी पैसे मागितले तर सांगायचं तुम्हाला देण्यासाठी जे काय पैसे आहेत ते प्रभू साहेबांकडे आम्ही ठेवलेले आहेत, त्यांच्याकडून तुम्ही वसूल करा. ते माझ्याकडे येतील ना. माझं नाव ऐकल्यावर त्यांना कळेलच. आणि सुरुवातीलाच मी जाऊन कमिशनरांना सांगतो, हे बघा तुमच्या कॉर्पोरेशनमध्ये काय काय चालतंय याचा पूर्ण आम्हाला अंदाज आहे. तुम्ही बाकीचं काय करता त्याच्या बाबतीत आम्ही फार काय बोलणार नाही. आमच्या स्वयंविकासात मात्र त्रास देऊ नका. आमच्याकडे त्रास दिलात तर आम्ही तुम्ही बाकीच्या ज्या भानगडी करतात त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला त्रास देऊ. जोपर्यंत आमचे प्लॅन तुम्ही मंजूर करता, आम्ही चुकीचं काय मागितलं तुम्ही मंजूर करू नका. आम्ही जे नीट मागतोय ते तुम्ही मंजूर करा आणि ते मंजूर करून देतात. आणखी काय सांगितलंय GR मध्ये, जितका FSI बिल्डरला मिळतो त्याच्यापेक्षा 10% अधिक FSI स्वयंविकास मध्ये मिळणार. आणखी काय सांगितलंय, जर बिल्डरनी तुम्हाला आता तुमच्याकडे 600 फूट आहे, जर बिल्डरनी आणखी 300 फूट दिले तर त्या 300 फुटावर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी 6% इंटरेस्ट 6%वर द्यावी लागणार. स्वयंविकासामध्ये तुम्हाला जरी 1000 फूट अधिक मिळाले तरी तुम्हाला फक्त 1000 रुपये स्टॅम्प ड्युटी. कितीही एक्स्ट्रा एरिया मेंबरनी घेतले तरी 1000 रुपये स्टॅम्प ड्युटी. त्या तुम्ही 500 फूट एक्स्ट्रा घेतले आणि एका फुटाचे 20,000 रुपये असतील, 1 कोटीचा जरी घेतला तरी स्टॅम्प ड्युटी 1000 रुपये. GST तुम्हाला 50% माफ. हे कोण म्हणतंय? मी म्हणत नाही, GR म्हणतोय. आणखी काय त्या GR मध्ये म्हटलंय, TDR जे तुम्ही विकत घेताय महानगरपालिकेकडून ते ज्या दरानं तुम्ही TDR विकत घेताय त्याच्या 50% मध्ये तुम्हाला मिळालं पाहिजे. तुम्ही जर स्वयंविकासात गेला तर तुमचं कन्व्हेन्स झालं नसेल तर तुम्ही स्वयंविकासाचा ठराव केला तर 1 महिन्यामध्ये कन्व्हेन्स करून देण्याची सरकारची जबाबदारी आहे, असं ते GR मध्ये सांगितलेलं आहे. आणखी काय सांगितलेलं आहे GR मध्ये, प्रीमियम जे महानगरपालिकेला भरतात ते बिल्डर जितका भरतो त्याच्या 50% तुम्ही भरणार. आणखी काय सांगितलेलं आहे GR मध्ये, तुम्ही जर कर्ज घेतलं तर कर्जाची व्याज फेडत असताना जेवढे टक्के तुम्हाला व्याज लागेल त्याच्या 4% व्याज गव्हर्नमेंट माफ करेल. हे कोण म्हणतंय? मी म्हणत नाही, हे सरकारचा कायदा म्हणतोय. त्याची अंमलबजावणी नव्या मुंबईमध्ये जाणीवपूर्वक केलेली नाही. आता मुख्यमंत्र्यांकडे आम्ही जाऊन सांगून त्यांनी स्वतः कमिशनरला आणि सिडकोच्या MDंना बोलून आता चालू केलेली आहे. आता आमच्या लोकांनी जाऊन परवा भेटले आणि विधानसभेमध्ये मी प्रश्न विचारायला लागले. त्याच्यात नव्या मुंबईच्या कमिशनरनी आणि सिडकोच्या MDंनी उत्तर असं दिलं की आम्ही ह्या GRची पूर्ण अंमलबजावणी करायला तयार आहोत, पण अजून प्रस्तावच आलेले नाहीत म्हणून आम्ही थांबलेलो आहोत. त्यामुळे आता लवकर प्रस्ताव देऊन त्यांची परीक्षा आपण घेऊया थोडी, की आपल्याला त्याचा फायदा ते किती करून देतात. ते शेवटी मी आहे ना, गाठ माझ्याशी आहे. त्यामुळे अजिबात काळजी करण्याचं कारण नाही. एकही पैसा मेंबरनी काढता कामा नये. आणि आपल्या डोक्यात समज काय, अनेक लोक प्रश्न विचारतात किती टक्के प्रोजेक्ट कॉस्टच्या आपल्याला कर्ज मिळेल. आपल्या डोक्यात काय असतं माहिती आहे, मी फ्लॅट विकत घेतला ना तर तो 1 कोटीचा फ्लॅट असेल तर त्याच्या किती टक्के मला कर्ज मिळतं, हेच आपल्या डोक्यात असतं. आपल्याला कळत नाही की प्रोजेक्टमध्ये प्रोजेक्ट कॉस्टच्या तेवढे टक्के घेत नाही. कोणत्याच प्रोजेक्टमध्ये प्रोजेक्ट कॉस्टच्या 20% जास्त कर्ज घ्यायचाच नसतो. बिल्डरही घेत नाही, आपणही घेत नाही. प्रोजेक्ट जेव्हा मोठा प्रोजेक्ट
फ्लॅटमध्ये होम लोन घेताना पूर्ण फ्लॅटची किंमत त्याच्या 80% 90% कर्ज आपण घ्यायचा असतो. फ्लॅट ज्या वेळेला सोसायटी डेव्हलप करते त्यावेळेला 30% अधिक कर्ज घेण्याची आवश्यकता भासत नाही. दुनियेत कोणी 30% अधिक कर्ज घेत नाही. आणि मी ज्या ज्या ठिकाणी करतोय, आता उदाहरणार्थ सप्तपर्णीमध्ये करतोय, तिथे जर आता ज्या पद्धतीनं आम्ही चाललोय ते जर झालं तर एकही पैसा कोणत्याही बँकेकडून न घेताना आम्ही तो सानपाड्यातला प्रोजेक्ट यशस्वी करायला समर्थ आहोत. गेल्या वर्षभरात 25-30 मीटिंग त्यांच्याशी झालेल्या आहेत आणि ते आम्ही करतो आहोत आणि हे तुमच्याकडे करता येईल. आणि मग काही लोक म्हणतात की ऍडव्हान्स मध्ये 20 कोटी द्यायला लागतात. अरे कसले 20 कोटी? कधी पाहिले का 20 कोटी? त्या पीएमसीने किती शून्य आहेत ते पाहिले का? उगाच आपले ते थापा मारतात आणि जे सोसायटीचे चेअरमन ते त्या थापेमध्ये येतात आणि ते दुसऱ्या लोकांना सांगतात की नाही नाही आम्हाला 20 कोटी द्यायला. मी म्हटलं की जे चेअरमन तुम्हाला सांगतात की आम्हाला 20 कोटी द्यायला लागतात त्याला सांगा ना, चंद्रशेखर प्रभूंना कधी विचारलं का की 20 कोटी द्यायला लागतील की नाही म्हणून? मला नाही विचारत, पण दुसऱ्यांना सांगतात. आमच्याकडे आम्ही करणार होतो पण आम्हाला ते ऍडव्हान्स पैसे काढायला आमचे लोक तयार नाहीत. ऍडव्हान्स पैसे काढण्याची आवश्यकताच नाही, पण आवश्यकता नसेल तरी तो पीएमसी सांगतो. चूक करतात. चुकीच्या पीएमसीची नेमणूक केल्यामुळे अनेक सोसायट्या अडकलेल्या आहेत. मी नावं घेत नाही, आपल्या आजूबाजूलाच असतील जे पीएमसीच्या कामामुळे अडकलेले आहेत. चुकीची माहिती, चुकीचे हिशेब, विक्रीचे फ्लॅट 2-2 हजार फुटाचे केले तर कोण विकत घेणार? ते जाणून बुजून फ्लॅट विकायचे नाहीत. म्हणजे नाही विकले तर मग लोकांना त्रास होतो, मग आपल्या ओळखीच्या माणसाकडून पैसे घ्यायला लावायचे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत कर्ज कमीत कमी जितकं घेता येईल त्याच्याकडे लक्ष द्यायचं. शक्यतो पूर्वरंगमध्ये जाऊन विचारा तुम्ही की 150 कोटीचा पूर्वरंगमध्ये किती कोटीचं कर्ज घेतलेलं आहे? उत्तर 0. एकही पैसा कर्ज न घेताना पूर्वरंग सोसायटी पूर्ण झाली. चित्रा सोसायटीमध्ये जाऊन विचारा की किती कोटीचं तुम्ही कर्ज घेतलं. टोटल 140 कोटीच्या बिल्डिंगीमध्ये चित्रा सोसायटीने फक्त 10 कोटीचं कर्ज घेतलं आणि कर्ज घेतल्याच्या 6 महिन्यामध्ये ते फेडून पण टाकले. कर्जावरचं व्याज कोणत्याही परिस्थितीत 50 लाखापेक्षा जास्त झालं नाही. त्यामुळे लोक तुम्हाला घाबरवणार. अरे बाय तुमची जमीन देऊन. सुदैवानं तुम्हाला इतकी चांगली एरिया आहे की तुम्हाला भाड्यानं देखील बाहेर जाण्याची आवश्यकता राहणार नाही. मोकळ्या जागेमध्ये आधी तुमची बिल्डिंग राहील, बांधली जाईल. जुन्या घरातून नवीन घरामध्ये आपलं घर ठोकून वाजवून पाहायचं आणि मग जितका सामान घेऊन नव्या घरात जायचं. ते नव्या घरात गेल्यावर मगच जुनी बिल्डिंग पाडली जाईल. हे करणं शक्य आहे आणि हे तुमच्या इथे करता येईल. त्यामुळे दुसऱ्याच्या घरामध्ये भाड्यानं राहण्याचा प्रश्न देखील तुमच्याकडे येणार नाही. तुमच्या सोसायटीच्या टोपोग्राफीवरून त्या गोष्टी करणं शक्य आहे. या सर्व गोष्टी केवळ स्वयंविकासात होऊ शकतात. आता मग इनिशियल जे पहिले 1-2 कोटी जे काय लागतील ते कुठून येणार? तर त्याच्याकरता 7 योजना आहेत. आम्ही ज्या मुंबईमध्ये करतो त्या तुम्हाला सांगतो. इथेही त्याच योजना तुम्ही जर लागू केल्या की त्या योजनेतून पैसे तुम्हाला मिळतील. ज्यांना मूळ एरिया आणि जो फुकट मिळतो तेवढा एरिया तेवढाच घ्यायचा आहे, अधिक घ्यायचा नाही, त्यांना एकही पैसा काढावा लागणार नाही. पण ज्यांना एक्स्ट्रा एरिया विकत घ्यायचा आहे,
समजा तुमच्याकडे 600 फूट आहेत आणि तुम्हाला आणखी 600 फूट मिळणार आहे, तुमच्याकडे 1200 झाले, पण तुम्हाला आणखी 200 फूट घेऊन 2 बेडरूमचे 2 फ्लॅट करायचे असतील समजा, तर ते 200 फूट तुम्ही विकत घेणार. त्याच्यात पर स्क्वेअर फीट इथे काय रेट आहे विक्रीचा? नाही, पर स्क्वेअर फीट. हा, कार्पेटला 25,000 जर असेल तर तुम्हाला 30% डिस्काउंट. ज्यांना एक्स्ट्रा एरिया विकत घ्यायचा असेल मेंबरना, त्यांना 30% डिस्काउंट. म्हणजे कार्पेटचा जर 25,000 असेल तर 7,500 रुपये डिस्काउंट पर स्क्वेअर फीट, म्हणजे 17,500. जर कार्पेटचा 20,000 असेल तर 14,000. जो काही तुमच्या इथला कार्पेट एरिया असेल त्याच्या 30% डिस्काउंट मध्ये जो मूळ एरिया आणि जो फुकट मिळणार एरिया तो तर फुकट मिळणारच. त्याच्याकरता एकही पैसा देण्याची आवश्यकता नाही. त्याच्यावर तुम्हाला जर विकत घ्यायचा असेल तर तो 30% डिस्काउंट मध्ये मिळेल. स्कीम नंबर 1. आता स्कीम नंबर 2. मेंबरचा मुलगा मुलगी लग्न झालेली असली तरी नातू नात, आई वडील, आजी आजोबा यांच्यापैकी कोणालाही वेगळा फ्लॅट सेलेबल मधला विकत घ्यायचा असेल तर ज्या दरानं तो तुम्ही बाहेरच्याला विकणार त्याच्या 20% डिस्काउंट मध्ये तुमच्या मेंबरला आणि त्यांच्या मुलांना मिळेल. म्हणजे तुम्ही 20,000 विकला तर तुम्हाला 16 मध्ये मिळेल, तुम्ही 25 ने विकला तर तुम्हाला 20 मध्ये मिळेल. म्हणजे पर स्क्वेअर फीट जर 25 ने विकला तर तुम्हाला 5,000 रुपये पर स्क्वेअर फीट. तुम्ही 600चा फ्लॅट घेतला तर तुम्हाला डायरेक्ट बुकिंगच्या दिवशी 30 लाखाचा डिस्काउंट तुम्हाला मिळाला कॉस्टवर, ज्यांना भरायचं असेल ते. आणि पूर्ण अमाऊंट भरायची नाही. जी अमाऊंट तुम्ही भरणार, समजा तुमच्या घरामध्ये 100 फूट घ्यायचे असतील आणि त्या 100 फुटाचे 20 लाख रुपये असतील तर तुम्हाला फक्त 4 लाख रुपये भरायचे. बाकी 8% होम लोन तुम्हाला आम्ही मिळवून देणार. तुम्ही विचारणार मी मेंबर आहे, माझं वय 60 वर्ष झालेलं आहे, मला होम लोन मिळेल का? हो, स्वयंविकासामध्ये वय किती असेल तर फॅमिली होम लोन तुम्हाला एलिजिबल केलेला आहे. तुम्ही म्हणणार की माझं उत्पन्न 0 आहे, मी रिटायर्ड आहे, मला होम लोन मिळेल का? उत्तर आहे हो. फॅमिली होम लोन मध्ये तुमचं उत्पन्न 0 जरी असेल तर कुटुंबातली कोणतीही व्यक्ती, एक व्यक्ती कमावणारी असेल, तिने जर तुमच्या बरोबर त्या लोन ऍप्लिकेशनवर सही केली तर तुम्हाला फॅमिली होम लोन मिळू शकते. एक्स्ट्रा एरिया तुमच्या फ्लॅटला विकत घ्यायचा असेल तरी, एक्स्ट्रा फ्लॅट विकत घ्यायचा असेल तरी. ही स्कीम नंबर 2. आता स्कीम नंबर 3. मेंबरचे भाऊ बहीण, आई, मेंबरच्या मिसेसचे आई वडील, भाऊ बहीण यांच्यापैकी कोणालाही फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर तो फ्लॅट 15% डिस्काउंट. ही स्कीम नंबर 3. आता स्कीम नंबर 4. कझिन्स. जे कोण मेंबरचे किंवा मिसेसचे कझिन्स असतील, मेंबरच्या वडिलांच्या भावाची मुलं, मेंबरच्या वडिलांच्या बहिणीची मुलं, मेंबरच्या आईच्या भावाची मुलं, मेंबरच्या आईच्या बहिणीची मुलं, मेंबरच्या मिसेसच्या वडिलांच्या भावाची मुलं, मिसेसच्या वडिलांच्या बहिणीची मुलं, मिसेसच्या आईच्या भावाची मुलं, मिसेसच्या आईच्या बहिणीची मुलं यांच्यापैकी कोणालाही फ्लॅट पाहिजे असतील तर ते 10% डिस्काउंट मध्ये. ही स्कीम नंबर 4. आता स्कीम नंबर 5. तुमच्या बिल्डिंगीमध्ये जे माणसं आधी राहत होती पण ते फ्लॅट विकून गेले, कोणत्याही कारणास्तव विकून गेले,
आता तुमची रिडेव्हलपमेंट होते तर ते म्हणतात बाबा आम्ही इतकी वर्ष राहिलो पण आता आम्ही विकून गेलोय, आम्हाला तुमच्याकडे परत विकत घ्यायचं आहे, आम्हाला तुमच्या सहवासात परत यायचं आहे, त्यांना 5% डिस्काउंट. एक्स मेंबर्स ऑफ द सोसायटी यांना 5% डिस्काउंट. ही स्कीम नंबर 5. त्यानंतर स्कीम नंबर 6. नवीन बिल्डिंग तुमची 15, 20, 25 जी काय मजले इथे परमिसिबल आहेत तेवढी होणार. कोण म्हणेल की माझा वाढदिवस 10 तारखेला आहे, मला 10व्या मजल्यावर फ्लॅट पाहिजे. कोण म्हणेल माझं किचन पूर्वेकडे पाहिजे. कोण म्हणेल मला गार्डन फेसिंग प्लॉट पाहिजे. कोण म्हणेल मला माझ्या घरातून मेन रोड दिसला पाहिजे. कोण म्हणेल माझ्या घरात मला हायएस्ट फ्लोअरवर पाहिजे, 20 मजल्याची बिल्डिंग असेल तर 20 वर पाहिजे. हा चॉईस हा तुम्हाला लॉटरीनेच मिळू शकतो. पण जर तुम्ही सोसायटीला 5 लाख रुपये कर्ज दिलं, कर्ज म्हणजे गाडीला 001 नंबर जर पाहिजे असेल तर आपण 1 लाख रुपये देतो, ते कर्ज नाही, ते गेले. टेलिफोन नंबर जर स्पेसिफिक पाहिजे असेल VIP नंबर तर आपण ऍडिशनल पैसे देतो, ते गेले पैसे. इथे तुम्हाला चॉईसचा फ्लॅट पाहिजे, कोणाला वास्तूचा पाहिजे, मला हा फ्लॅट पाहिजे. 5 लाख रुपये सोसायटीला कर्ज द्या सुरुवातीच्या खर्चाकरता. ते पैसे सोसायटी तुमच्या नावानं बँकेत ठेवेल, तुमच्या नावाने, सोसायटीच्या नावे नाही, तुमच्या नावाने. त्याच्यावर सोसायटी ओडी घेईल, ओव्हरड्राफ्ट घेईल खर्चाकरता. आणि सोसायटीचे पैसे आले की तुमचा ओडी फ्री होईल आणि तुमचं जे फिक्स डिपॉझिट व्याजासह ते तुम्हाला मिळेल. तुम्ही एक्स्ट्रा एरिया घेतला तर त्याच्या अगेन्स्ट ते ऍडजस्ट होऊन जातील. या पद्धतीनं पैसे, इनिशियल पैसे उभे करता येतात. समजा कोणी बुकिंग केलं नाही तरी बाजारात फायनान्स कंपन्या आहेत, ते तुम्हाला इनिशियल पैशाकरता कर्ज देतात. कोणत्याही मेंबरला एकही पैसा देण्याची आवश्यकता नाही. लक्षात आलं मी काय बोलतो ते? एकाही मेंबरला सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये एकही पैसा कॉन्ट्रीब्यूट, आगाऊ रक्कम करावी लागणार नाही. PMC सांगत असेल करावी लागते, PMC ला सांग तू तुझं ज्ञान घेऊन तुझ्या घरी बस, तुझी आम्हाला गरज नाही. आम्ही पैसे न कॉन्ट्रीब्यूट करताना मुंबईमध्ये 145 योजना चालू केलेल्या आहेत, 27 पूर्ण झालेल्या आहेत. एकाही योजनेमध्ये एकाही मेंबरनी एकही पैसा आगाऊ रक्कम दिली नाही आणि नव्या मुंबईत पण आम्ही तसंच करणार. आता PMC काही ठिकाणी सानपाड्यामध्ये आणि इतर ठिकाणी काही ठिकाणी पैसे काढायला लावतो, ते PMC जाणो आणि ते मेंबर जाणो, ते स्वयंविकासात योग्य काम करतात असं मला वाटत नाही. प्युअर स्वयंविकासाचा मॉडेल लिहिणारा मी आहे. या मुंबईत आणि महाराष्ट्रात स्वयंविकासाची चळवळीचा जनक मी आहे. या योजनेचा बाप मी आहे. त्यामुळे मी सांगतो की माझ्या स्वयंविकास योजनेमध्ये कोणत्याही मेंबरला पैसे काढावे लागत नाही. आता हायब्रिड मॉडेल भरपूर असतात, ते म्हणतात आम्ही इतके काढू, ते माझ्यापेक्षा हुशार लोक आहेत, मी तितका हुशार नाही. माझी हुशारी पैसे काढण्यामध्ये चालत नाही, माझी हुशारी पैसे वाचवण्यामध्ये चालते. त्यामुळे मी लोकांकडून पैसे काढायला लावत नाही आणि पैसे काढण्याची आवश्यकता नाही. आता पैशाचा विषय झाला. आता शेवटचा विषय म्हणजे तुमच्या जागेमध्ये किती एरिया तुम्हाला मिळू शकतं. आता आहे का तुम्हाला काय लॅपटॉपचं ऍडजस्टमेंट केलेली आहे? आता तुमची कुंडली जी काय आहे, तुमच्या प्लॉटवर बिल्डरच्या योजनेत काय होतंय
आणि सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये काय होणार हे आपण आपल्या समोर मांडू. ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे किंवा ब्लड प्रेशरचा वगैरे प्रॉब्लेम आहे त्यांनी थोडंसं दमानं घ्यावं, कारण मी जे आकडे मांडतोय त्याच्याने एखाद्याला हर्षवायू होण्याची शक्यता असते. कारण हे बिल्डर लोक आणि पीएमसीनी तुम्हाला आपल्याला काही मिळत नाही, 30%, 40%, 50%च मिळतात असं आपल्या डोक्यात घुसवलेलं असतं. ते जे घुसवलेलं आहे ते आपण ते डोक्यातून काढून टाकणार आहोत आणि आपल्याला काय मिळतंय ते आपण बघणार आहोत. हे झाल्यानंतर तुम्ही प्रश्न विचारू शकता, सगळ्यांचे प्रश्नांची उत्तर मी देणार आहे. आय एम टॉकिंग ऑफ महाराष्ट्र. वी आर इन अ सिव्हिलाइज्ड state and here we follow the rules, and in Maharashtra no lease land is ever evicted by the government. Not one case of eviction of lease land. CIDCO has never evicted anyone and CIDCO is duty bound to extend the release. That is compulsory. Okay, so it can only increase the lease rent. लीज डीड ही लेसर लेसी बरोबर झालेलं ॲग्रीमेंट, दॅट इज अ लीज डीड. कन्व्हेन्स लीज डीडच्या अटीप्रमाणे तुम्ही अटी फॉलो केल्या नसतील तर त्या अटी फॉलो करून तुम्हाला कन्व्हेन्स करायला लागतो. उदाहरणार्थ तुमच्या लीज डीड मध्ये म्हटलंय की प्रत्येक फ्लॅट विकत असताना सिडकोला काही पैसे भरणे आवश्यक आहे. तुमच्या जागेच्या करता पाण्याचे पैसे सिडकोला भरणे आवश्यक आहे, रस्त्याचे पैसे हे तुम्ही भरले नसतील तर ते भरणं दॅट इज कन्व्हेन्स फ्रॉम सिडको. तुमचे नो ड्यूज सर्टिफिकेट तुम्हाला मिळणं. डीम्ड कन्व्हेन्स तुम्हाला लागू नाही. डीम्ड कन्व्हेन्स इज ओनली फॉर सच लँड्स विच हॅव बीन बिल्ट बाय बिल्डर्स, आणि बिल्डर तुम्हाला कन्व्हेन्स देण्याचं रिफ्यूज करत असेल तर गव्हर्नमेंट कन्व्हेन्स देतं, त्याला डीम्ड कन्व्हेन्स म्हणतात. तो तुम्हाला सिडको लँड्सला लागू नाही. पहिलं म्हणजे स्पेशल जनरल बॉडी मीटिंग घेऊन सेल्फ रिडेव्हलपमेंटचं रेझोल्युशन पास करणं, दॅट इज नंबर 1. नंबर 2 असेसमेंट ऑफ डिमांड, म्हणजे स्कीम नंबर 1 टू स्कीम नंबर 7 लोकांना ऑपॉर्च्युनिटी देऊन कोण किती एक्स्ट्रा एरिया विकत घेणार, कोण किती एक्स्ट्रा फ्लॅट विकत घेणार, कोणाचा भाऊ बहीण एक्स्ट्रा फ्लॅट घेणार, कोणाचे कझिन ब्रदर्स एक्स्ट्रा फ्लॅट घेणार, कोणाचा एक्स मेंबर एक्स्ट्रा फ्लॅट घेणार, कोणाला स्पेसिफिक फ्लॅट चॉईसचा पाहिजे नको आहे, या सगळ्या गोष्टीचं डिमांड असेसमेंट करायचं. ते डिमांड असेसमेंट केल्यावर तुमच्या प्रॉपर्टीचं रिस्क अनालिसिस मी करून देणार तुम्हाला, फॉर विच यू हॅव टू पे नथिंग. आय विल डू इट फॉर यू फ्री ऑफ कॉस्ट. रिस्क अनालिसिस कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या सोसायटीचा प्रोजेक्ट रिपोर्ट होणार. त्या प्रोजेक्ट रिपोर्टच्या आधी फायनान्स स्ट्रॅटेजी तुमच्या सोसायटीची तुम्हाला डिसाईड करावी लागणार. ती फायनान्स कुठून येणार, काय येणार याचं आपण डिस्कशन करून तुमच्या समोर जे ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन्स पैकी सिलेक्ट करायचं. त्यानंतर ॲडव्हर्टाइज देऊन आर्किटेक्ट्सना बोलवायचे, आर्किटेक्ट्सचं सिलेक्शन करायचं. आर्किटेक्ट्स मग डिझाईन तयार करील, ते डिझाईन आपण अप्रूव्ह करायचं. त्यानंतर ते डिझाईन सबमिट करायचं नवी मुंबईला. अप्रूव्ह झाल्यानंतर कन्स्ट्रक्शन चालू करायचे. हा प्रोसेस आहे. तुम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंट करता SGM घ्या आणि ते तिथे सेल्फ रिडेव्हलपमेंट हवं की नको हे फायनल करून टाका. आज सांगा आता आलेल्या लोकांना सेल्फ रिडेव्हलपमेंट किती जणांना करायचं आहे, प्लीज हातवर करा बाबा. मला वाटतं आज 100% इथे लोक ऑलरेडी सेल्फ रिडेव्हलपमेंटला आहेत. अर्थात आजचा काय निर्णय होत नाही, त्याच्याकरता एजेंडा सेल्फ रिडेव्हलपमेंटचा व्हायला पाहिजे. तो त्या कामाकरता तो सर्क्युलेट व्हायला पाहिजे. त्या कामाकरता तुम्ही जमलं पाहिजे आणि त्या कामाचा ठराव तुम्ही मंजूर केला पाहिजे. धन्यवाद साहेब. तुम्ही जवळजवळ आता 3 तास झाले त्यांच्या आपल्या मार्गदर्शनाला. त्यांच्या टाळ्यांच्या गजरात एकदा आभार मानूया.
त्यांना दाद देऊया त्यांच्या कार्याला आणि असंच त्यांचं आरोग्य सुदृढ राहो, त्यांच्याकडनं अशी सेवा घडत राहो या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपली सभा संपली असं जाहीर करतो.